गुड मॉर्निंग. फूड सफारीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. च फ्रेश मॉर्निंग. आणि असं म्हणतात की दिवसातलं पहिलं खाणं म्हणजे तुमचा नाश्ता हा राजासारखा असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी अंगी लागणार खायला पाहिजे. तर त्याच्यासाठी माझ्याकडे एकच पर्याय उरतो. तो पर्याय कुठला असेल हा प्लीज तुम्ही गेस करा. मी त्या जागी पोचतोय तोपर्यंत तुम्हाला गेस करायची संधी आहे. बघा जमतंय का. मुंबईतल्या गजबजाटापासून तुम्हाला जरा शांतता हवी असेल आणि चांगलं अंगी लागणारं तगडं फूड खायचं असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे इराणी रेस्टॉरंट. आणि या सतत बदलणाऱ्या मुंबई शहरापेक्षा तुम्हाला जर ओल्ड मुंबई आवडत असेल तर तोही फील तुम्हाला याच रेस्टॉरंट्समधून मिळतो. आजच्या एपिसोडची सुरुवात मी करणार आहे मुंबईतल्या धोबी तलावमधल्या अशाच कॅनी आणि कंपनीच्या या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून. इथली खासियत आहे नॉनव्हेज फूड. खिमा पाव, बन मस्का, ब्रून मस्का, चहा, मावा केक ही इथली खासियत. हे आणि असे अनंत पदार्थ इथे मिळतात आणि ते खाण्यासाठी खवय्ये इकडे येणार म्हणजे येणारच. तर या पदार्थांची टेस्ट आता आपण अनुभवूया. ऑर्डर करायची? लेट्स ऑर्डर. एक बन मस्का, एक चहा, एक खिमा पाव आणि एक मावा केक. यस, अब आएगा असली मजा. सकाळी ताजंतवानं व्हायचं असेल तर चहा इज अ मस्ट. सो आपण या सगळ्याची सुरुवात चहानी करूया. इराणी चहाची खासियत काही वेगळीच असते. आपल्या नॉर्मल दुकानांमध्ये म्हणजे हॉटेल्समध्ये किंवा अमृततुल्यांमध्ये मिळणारा चहा आणि इराणी चहा ज्या टेस्टमध्ये ना काहीतरी एक वेगळा, एक हिची लज्जत काही वेगळीच आहे. त्याच्याबरोबर जर बन मस्का असेल किंवा ब्रून मस्का असेल तर सोने पे सुहागा. तर छान पाव आणि त्याच्यात भरपूर लावलेलं बटर, ज्यांनी खाल्लं नाही ना तेव्हा स्वर्गीय आनंदाला मुक्तो असं म्हणेन ते. तेव्हा ही टेस्ट अनुभवायला तुम्हाला इथे खरंच आलं पाहिजे. एकेकाळी मुंबईमध्ये अशी खूप इराणी रेस्टॉरंट्स होती. कालांतराने जसा काळ बदलत गेला, लोकांची टेस्ट बदलत गेली, तशी आपली रेस्टॉरंट खूप कमी झाली. त्यामुळे ही टेस्ट अनुभव अस्सल किमा पारसी स्टाईलचा खायचा असेल तर तुम्हाला इथे आलंच पाहिजे. कॅनी आणि कंपनी अजून एक खासियत म्हणजे 1904 सालामध्ये त्यांच्या बेकरी प्रॉडक्ट्समधला एक अत्यंत फेमस पदार्थ म्हणजे मावा केक. आज 114 वर्षानंतरही त्याच्या रेसिपीमध्ये आणि त्याच्या टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. हाच तो मावा केक. आणि आता मी ती हेवनली टेस्ट घेऊन बघणार आहे. ब्रिलियंट. तर ह्याच्या टेस्टबद्दल मी काही बोलणं म्हणजे गरज नाही. इराणी हॉटेल्स फेमस असतात त्यांच्या स्वीट आयटम्सबद्दल. कस्टर्ड म्हणा, कॅरमल कस्टर्ड, पुडिंग्स. या हॉटेलची खासियत आहे म्हणजे इथलं चेरी कस्टर्ड. 1904 पासून हे चेरी कस्टर्ड अत्यंत फेमस आहे आणि अजूनही लोक आवडीने खातात. आता मी चेरी कस्टर्ड ऑर्डर करणार. दादा एक चेरी कस्टर्ड. इतकं सगळं अमेझिंग खाणं खाऊन झाल्यानंतर या चेरी कस्टर्डसारखं सूप मला नाही वाटत अजून कशात असेल. दिस इज ब्रिलियंट. मी इतकं सुंदर कस्टर्ड आणि त्यात चेरी कस्टर्ड आयुष्यात पहिल्यांदा खाते. हेल्थ कॉन्शियस माणूस आहे तरीही हे खाल्ल्याशिवाय मला नाही वाटत मी राहू शकतो. त्यामुळे आता डू नॉट डिस्टर्ब. तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल. त्यामुळे बघत बसू नका, लवकर आणि खा. आणि बघण्यापेक्षा खाण्यात जास्त मजा. आता तगडा ब्रेकफास्ट झालेला आहे त्यामुळे आता वेळ आहे इथला निरोप घ्यायची म्हणजे पुढच्या डेस्टिनेशनकडे जायची. निघूया.
Farooq ji, thank you so much. And there is a small gift from Food Safari team and Zee 24 Taas. Nirlep Multi Snack Maker. Thank you very much. Thank you sir, thank you. मी आता कुठे काही अंदाज आहे का तुम्हाला? काही क्लू लागतोय? बघा, ट्राय टू गेस. परफेक्ट ओळखलं. मी आता आहे हेवन ऑफ साऊथ इंडियन फूड म्हणजेच माटुंग्यातल्या रामानायक यांच्या श्रीकृष्ण बोर्डिंगमध्ये. आणि इथली स्पेशालिटी काय आहे, इथे काय काय मिळतं आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. अख्ख्या मुंबईत तुम्हाला कुठे केळीच्या मानावर जेवायचं असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल. तर आता आपण गप्पा मारूया या हॉटेलचे मालक सतीश रामानायक यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. मला या जर्नीबद्दल सांगा. जर्नीबद्दल नक्कीच सांगेन, पण आमच्याकडे माझी विनंती आहे की एक घास जेवल्याशिवाय द प्रूफ ऑफ द पुडिंग लाईज इन ईटिंग. हे हॉटेल 1942 साली आमचे स्वर्गीय ए रामनायक म्हणजे ए म्हणजे एक्कार. आमच्या साऊथ इंडियामध्ये उडपी गावाजवळ एक्कार एक लहान गाव आहे. तिथे माझ्या वडिलांचा जन्म झाला. आपण महाराष्ट्रामध्ये वडिलांचं नाव लिहितो सतीश रामानायक, पण आमच्या साऊथमध्ये ए रामनायक म्हणजे एक्कार रामानायक. त्यांनी त्यांच्या पोटापाणीसाठी वयाच्या 11व्या वर्षी गाव सोडलं आणि मुंबईला आले. इतर लहान लहान हॉटेलमध्ये काम करत करत शेवटी खारमध्ये असलेल्या रामकृष्ण मिशनमध्ये पण किचनमध्ये काम करायला लागले. तिकडची स्वच्छता हे सगळं बघून त्यांना असं वाटलं की स्वतःचं एक हॉटेल उघडावं. साने गुरुजींचे त्यांची स्नेही होते, त्यांच्याबरोबर त्यांचं हे झालं. ते म्हणाले की माझ्या हॉटेलचं उद्घाटन तुम्ही करावं. त्यावेळेला इथे जास्तीत जास्त एक 30 सीट असेल एवढं लहान एक हॉटेल उघडलं. आता तुम्ही म्हणाल याच्यातलं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य एवढंच आहे की आम्ही कोकणातल्या पुढे कारवारमधली माणसं, कारवारी लोक, आम्ही कोकणी घरी बोलतो. आमच्या प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही बघा, आज तेंडलीची भाजी आहे, तेंडली जर 100 ग्राम असेल, खोबरं 100 ग्राम त्याच्यात घातलं पाहिजे. आणि हे भेंडी आणि सुक्का आहे, ह्याच्यामध्ये पण बघा खोबऱ्याशिवाय नाही. हे कडधान्याचं आहे, उसळ म्हणतो, पण त्याच्यात पण खोबऱ्याशिवाय नाही. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. सिक्रेट काय? याला फोडणी देतो ना आम्ही, ती फोडणीला पण तेल जे वापरलं जातं हे पण खोबऱ्याचं तेल आहे. मुंबईमध्ये कितीतरी माणसं येतात, एकदा तरी जेवल्याशिवाय जात नाही. आमच्या मँगलोरला तुम्ही गेलात ना तर म्हणतात काशी में जाएगा तो गंगा स्नान करे बिगर आएगा तो काशी यात्रा सफल नाही. मुंबई में जाएगा तो रामनायक में खाएगा नाही तो तुम्हाला मुंबई यात्रा सफल नाही. चला आज माझी मुंबई यात्रा सफल होणार आहे, माझा मुंबईतला स्टे सफल होणार आहे. मी जरा आता टेस्ट करायला घेतो, म्हणजे मग मला तुम्ही अजून त्यातले डिटेल्स सांगा, म्हणजे मी अजून ते एन्जॉय करू शकेन. आता ह्या पोळ्या किंवा पुऱ्या ह्या आमच्या साऊथमध्ये नसतं, म्हणून ह्याला मुंबईमध्ये ब्लेंड जर केलं असेल तर पोळ्याचं इंट्रोडक्शन. आमच्या गावात तुम्ही गेला ते सांबार, डाळ आणि रसम. तिथे भात येताना आहे ना, आधी सांबार राईस, अच्छा, मग रसम राईस, मग डाळ राईस, मग ह्याला मोर म्हणतात. मोर म्हणजे ताक. ताक किंवा दही राईस. असं करून 4 वेळेला 4 सर्विंग भाताचा झाल्याशिवाय उठायचं नाही. आणि मग ते स्वीट डिश येतं. त्याच्यामध्ये आमच्या वडिलांनीच हे सगळं आखून ठेवलं. 6 दिवसाला 6 प्रकारचे पायसम म्हणजे आपण मराठीमध्ये खीर म्हणतो. दूध पाक, रवाची खीर, शेवयाची खीर, असं त्याला सेमिया पायसम, रवा पायसम, पाल पायसम, साबुदाणा पायसम असं आहे. अजून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली ती म्हणजे तुमचं किचन हे लोकांना बघण्यासाठी ओपन आहे. आज मोदी म्हणतायत ना स्वच्छता म्हणून. आमच्या वडिलांनी इकडे पाटी लावली आहे, इफ यू वॉन्ट टू व्हिजिट द किचन, एकच अट आहे, चप्पल पायातले पादत्राणे बाहेर काढा आणि आत जा. एवढंच नव्हे, अजून एक हॉटेलचं वैशिष्ट्य आहे जे माझ्या मागे बोर्ड आहे की इथे तुम्ही आता 10 वेळा घेतलं ना, 11 वेळा घ्या, 12 वेळा घ्या, पोटभर जेवा, आशीर्वाद नक्की देणार. तुम्ही म्हणता ना पैसा वसूल, बरोबर आहे, पण एकदा घेऊन जर सोडलं ना तर तुम्हाला 13 रुपये आम्ही तुमच्याकडनं जास्त घेणार. अरे मैंने पैसा दिया, बोला पैसा दिया है खाने का, फेकने का नहीं दिए, तो फेकने का पैसा अभी देके जाओ. तर लोकांना ते आवडतं. आणि बघा, बोटाने जेवायची पद्धत नाही, केळीच्या पानावर. केळीच्या पानावर जेवण असं असतं. आणि हे जेवण झाल्यावर ढेकर देता नाही ना, पान असं नाही करायचं. घरच्या बायकांना असं केलं की जेवण आवडलं नाही
जर घरच्या बायकांना निरोप द्यायचा आहे की तुमचं जेवण मला आवडलं तर हे सगळं असं करायचं आणि हे असं करेन की मी पुढे परत पुन्हा येईल जेवायला, अशी त्याची कोणायचे बायकांकडे बोलायची पद्धत नसे आधी. बरोबर. तुमच्या घरी पाहुणा आहे मी, तुमच्या बायकाशी काय जास्त बोलतो अनलेस नातं, पण हे सांगायची पद्धत आहे. हे रिस्पेक्ट देण्याचं की चांगलं. सर अजून एक मी खूप स्ट्रायकिंग गोष्ट पाहिली, जनरली जेवण झाल्यावर आपण म्हणतो आपण आता एक पान खाऊया, इथे तुमच्याकडे पर्टिक्युलरली विडा मिळतो. ही पद्धत कोणी सुरू केली? पण आहे ना तांबूलम संस्कृतमध्ये जेवण झाल्यावर तांबूलम द्यायची पद्धत आहे. आपण मराठीत विडा म्हणतो, VEEDA. राईट. इथे बोर्ड आहे बिडा, BEE. बिडा म्हणजे विडा. जेवण झाल्यावर बसल्यावर पचन शक्तीला आपलं जे सलाईवा जायला पाहिजे आयुर्वेदामध्ये त्याप्रमाणे वाढलं पाहिजे ना. बरोबर आहे. जेवण झाल्यावर थांबू नये म्हणजे विडा खाल्ल्याने आपण ते चोखत राहिलं पाहिजे, पण तो विडा आहे. अप्रतिम असं जेवण झालेलं आहे आणि सतीश सरांनी शिकवलेल्या ट्रॅडिशन प्रमाणे मी पान फोल्ड करणार आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अन्नदाता सुखी भव हे इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणायला कंपल्शन करावं लागणार नाही, ते असं नॅचरली येईल. आणि सध्या अशी फॅशन आहे की आपल्याला फॅन्सी रेस्टॉरंट्समध्ये जावं, फॅन्सी हॉटेल्समध्ये जावं, पण माझं ऐकणार असाल तर तुम्ही या, तुमच्या मुलांना इथे घेऊन या. उत्तम रुचकर जेवण तर मिळेलच, पण त्याबरोबर आपली ट्रॅडिशन काय आहे, खाण्याच्या ॲक्च्युअल पद्धती काय आहेत आणि काय खावं हे तुम्हाला इथे आल्यावर नक्की कळेल. सतीश सर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इथे बोलावलं, माहिती दिलीत आणि इतकं सुंदर खायला दिलं. आमच्याकडून एक छोटीशी गिफ्ट तुमच्यासाठी, Zee24 तासकडून तुमच्यासाठी हे निर्लेप स्नॅक मेकर. आता आलोय मी मुंबईच्या CST परिसरात, खास मराठमोळा नाश्ता करायला. या तुम्हाला जर अस्सल मराठमोळं खाणं खायचं असेल तर आरामसारखी जागा नाही. इथे अक्षरशः बटाटे वड्यापासून ते अगदी तुमच्या झुणका भाकरीपर्यंत प्रत्येक पदार्थ मिळतो. उपवासाचेही पदार्थ इथे आवर्जून मिळतात. मोठमोठी लोक इथे खूप आधीपासून येतात. 75 वर्षांची परंपरा लाभलेल्या या जागेच्या बद्दल आपण अजून जाणून घेऊया. या जागेचे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर अमित जी यांच्यावर. अमितजी नमस्कार. नमस्कार सर. मला सांगा या जागेची सुरुवात केली आहे? सुरुवात ही 9/8/1939 रोजी झालेली आहे. एका मराठी व्यावसायिकांनी इथे पाऊल चालू केलं आणि अतिथी देवोभव ह्याप्रमाणे इथे आज आपल्याला पाहता तुम्ही की अशी गर्दी आहे. राईट. खूप चांगल्या प्रकारे आणि गुणवत्तायुक्त असे दर्जेदार खाद्यपदार्थ तुम्हाला इथे दिले जातात. अगदी येणारा प्रत्येक लोक सॅटिस्फॅक्शन समाधानी असतो, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आता थालीपीठ, शिरा, उपमा, पोहे तर मिळतातच, पण या व्यतिरिक्त उपवासाचं थालीपीठ, उपवासाची कचोरी, उपवास मिसळ, उपवास पुरी भाजी, श्रीखंड पुरी असे खूप खूप चांगले पदार्थ जे खवय्ये म्हणजे आपण मराठी म्हणतो त्याच्याप्रमाणे मनसोक्त असं आपल्याला एक प्रकार इथे आपल्याला मिळतो. मग या सगळ्या पदार्थांमधले तुमचे स्पेशालिटी काय सांगा? स्पेशालिटी तसं म्हणायला तर आमच्या आईनं स्वतः म्हणजे पुरुषोत्तमांची आई स्वतः भाजणी बनवून पाठवते इकडे थालीपीठाची, आणि त्याची पूर्णपणे टेस्ट राहते. पण इतर सगळ्या पदार्थांची टेस्ट बाबा स्वतः येतात. 5-5 तास अजून काउंटरला बसतात. कौस्तुभ साहेबांचे वडील अजून वयाचे 82व्या वर्षी अजूनही येतात. आता जर एखादा नवीन माणूस इथे आला आणि त्याला तुमच्या पदार्थांबद्दल माहिती नाहीये तर तुम्ही त्याला असे कुठले पदार्थ रेकमेंड कराल? बटाटा वडा आमचा खासियत आहे आणि मिसळ, इतर पदार्थ आहेतच, पण बटाटा वडा आणि मिसळसाठी इथे आवर्जून पंढरी पॅडी आपली, त्यानंतर नायगावकर काका स्वतः येतात. ग्रेट. मग आता मी काय टेस्ट करू? मला असं वाटतं तुम्ही गरम वडा किंवा वडा उसळ खाऊ शकता किंवा थालीपीठ आईच्या हस्ते. हां, तुम्ही जे म्हणालात की स्पेशालिटी थालीपीठ, आय टेस्ट दॅट. येस. सुपर्ब. त्याच्यात 18 कडधान्य आहे. 18 कडधान्यांची म्हणजे ह्याच्यात कसं आहे, पौष्टिक आहे. लेडीज असो, जेंट्स असो, लहान मुलं असो. अस्सल मराठी पदार्थ का खावे आणि ते कसे खावेत आणि कुठले खावे त्याच्या मागचं टेक्निक हे आज मला शिकायला मिळते. सो माझ्यासारख्या हेल्थ कॉन्शियस माणसाला आता माझ्या डाएटमध्ये थालीपीठ इन्क्लूड करायला हरकत नाही. तर अशा या मराठमोळ्या खवय्येगिरीनंतर आता वेळ आहे अमित सरांचा निरोप घ्यायची, पण त्याआधी Zee24 तासकडून आणि फूड सफारीच्या टीमकडून सरांकरता एक छोटीशी भेट, निर्लेप मल्टी स्नॅक मेकर. तर आजची फूड सफारी आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. पाहत राहा
फूड सफारी विथ सम न्यू डेस्टिनेशन. आणि आता फूड सफारी क्विज कॉन्टेस्ट. फूड सफारीच्या या भागात दाखवण्यात आलेलं श्रीकृष्ण बोर्डिंग कोणत्या फूडसाठी प्रसिद्ध आहे? ए. मराठी फूड, बी. गुजराती फूड, सी. साऊथ इंडियन फूड. यापैकी एक योग्य पर्याय निवडून तो आम्हाला पाठवा. उत्तर पाठवण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या मेसेजमध्ये जाऊन टाईप करा तास कॉन स्पेस, तुमचा पर्याय स्पेस, तुमचं नाव स्पेस, तुमच्या शहराचं नाव आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. अचूक उत्तर देणाऱ्या 10 लकी विजेत्यांना मिळेल निर्लेपचं निर्लेप मल्टी स्नॅक मेकर. फूड सफारीच्या पहिल्या भागात विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं बी. पावभाजी. आणि विजेते आहेत आदिती मुंबई, अर्चना दिवाते लातूर, संजोत डी पुणे, परवेज नाशिक, भालचंद्र पाटणकर पुणे, शुभम क्षीरसागर अहमदनगर, रश्मी राजेंद्र कुर्ले बोरिवली, विनीत बसवंत शहापूर, चैतन्य हाबडे पुणे, अनिकेत कल्याण. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.